पुन्हा एकदा थेट आपण ही दृश्य पाहतोय आणि ही दृश्य काळा चौकीच्या महागणपतीची. काळा चौकीचा महागणपती अगदी छोट्याशा रस्त्यातून, अगदी छोट्याशा गल्लीतून, एका चाळीतून मार्गस्थ होतो. तो कसा? ही मूर्तीच इतक्या सुंदर रूपात बनवलेली असते की ज्या ठिकाणी ना अगदी दोन्ही साईडने घरं आणि दोन्ही बाजूलाही घरं असताना अगदी छोट्याशा जागेतून काळा चौकीचा महागणपती हा मार्गस्थ होत असतो. आणि एक वेगळं रूप, खूप देखणं असं रूप काळा चौकीच्या महागणपतीचं आपल्याला बघायला मिळतं. दरवर्षी ही मूर्ती आपल्याला उभ्या स्वरूपातच बघायला मिळते, कारण काळा चौकीच्या महागणपतीच्या विसर्जनाच्या वेळेस आणि ज्या दरम्यान आगमन बाप्पांचं होतं त्या दरम्यान सुद्धा अगदी ह्याच छोट्याशा रस्त्यातून काळा चौकीचा महागणपती हा मार्गस्थ होत असतो. खूप वेगळं असं आकर्षण खरं तर काळ्या चौकीच्या महागणपती संदर्भात आहे, कारण इतक्या छोट्याशा रस्त्यातून बाप्पाला अगदी धक्का सुद्धा न लागता बाप्पाची मिरवणूक निघते आणि मोठी गर्दी या ठिकाणी होत असते. दुसरीकडे दृश्य बघा मुंबईचा राजाची आहे. एकीकडे काळा चौकीचा महागणपती, दुसरीकडे मुंबईचा राजा. हे दोनही बाप्पा आता निघालेले आहेत. विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे. मुंबईच्या रस्त्यांवरती आता गुलाल उधळला जातोय, जल्लोष, आनंद आणि अश्रू सुद्धा. अतिशय भावनिक असा क्षण आहे. 10 दिवस विधिवत पूजा बाप्पाची करण्यात आली, प्रतिष्ठापना झाली, बाप्पाला साकडं घातलं, मनोकामना पूर्ण कर म्हणून सांगितलं, बाप्पासोबत गप्पा मारल्या आणि आता अखेर तो दिवस उजाडला ज्या दरम्यान बाप्पाला आता निरोप द्यावा लागतो. जडंतकरणाला निश्चितच निरोप द्यावा लागतो. बाप्पा काही दिवस अजून थांबला असता तर बरं झालं असतं, असंच प्रत्येक जणाच्या मनात असतं. आणि तरी देखील या ठिकाणी 10 दिवसानंतर अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप हा द्यावाच लागतो. आणि आता काळा चौकीचा महागणपती सुद्धा मार्गस्थ झालेला आहे. विशेष असं आकर्षण, खरंच विशेष आकर्षण आहे या महागणपतीचं, कारण सुंदर भव्य दिव्य अशी मूर्ती तर बनवलेली असते, मात्र तरी सुद्धा या मूर्तीचा मार्ग हा अतिशय खडतर असतो. अगदी बारीक रस्ता, अगदी छोट्याशा जागेतून या मूर्तीला बाहेर आणतात, आतमध्येही घेऊन जातात आणि त्यामुळे निश्चितच विशेष अशी ही मिरवणूक असते. मात्र आता बाप्पा निघालेले आहेत आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीने बाप्पा निघालेले आहेत आपण पाहतो. एकंदरीत आपण जर बघितलं तर आज ही विसर्जन मिरवणूक आता सुरू झालेली आहे. गणेश उत्सव आता संपलेला आहे. हे काही मानाचे गणपती आहेत मुंबईमधले, ज्यांची आपण ही विसर्जन मिरवणूक पाहतो. काळा चौकीच्या महागणपतीचं तर वैशिष्ट्य अगदी वेगळं आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा बाप्पा या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य रूपातला. दुसरीकडे बघा लालबागच्या राजाचे दृश्य आहे. नवसाला पावणारा राजा असं लालबागच्या राजाला म्हटलं जातं.